नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांचा 1018वा आणि 1019वा भाग. आपल्याला या रचना पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश दामले चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना अशी आहे. लोकांनी कशावर विश्वास ठेवावा याला काही नियम नाहीच आहे. अमावस्येच्या रात्री एका वेळेस 500 कोटी तारे दिसतात असं कुठेतरी वाचलं की लोक लगेच त्याच्यावर विश्वास ठेवतात. आणि मी जर कोणाला सांगितलं की भिंतीचा रंग आत्ताच दिलेला आहे आणि अजून ओला आहे असं म्हटलं तर ते लगेच त्या भिंतीला हात लावून बघतात. दुसरी जी रचना आहे ती आहे पुन्हा एकदा जर्मन भाषेमधून मराठीत अनुवादित केलेली पुढची गोष्ट. फसवणारा फसला त्याची गोष्ट. एक छोटंसं गाव होतं. तिथे एका छोट्या वर्तमानपत्रात त्या गावाच्या आणि आसपासच्या गावातल्या बातम्या छापल्या जायच्या. त्याच्यामध्ये एक सदर होतं कोर्टातील खटल्यांमधून. त्या सदरामध्ये कधीही मोठमोठ्या खटल्यांसंबंधी बातम्या छापत नसत. म्हणजे प्रसिद्ध अशा नटनट्या, खेळाडू, मोठमोठे पुढारी, खून, दरोडे, आंतरराष्ट्रीय कट आणि त्यांच्यावरचे खटले यांच्याबद्दल काहीच छापत नसत. फक्त त्या परिसरातल्या 4-5 गावातल्या सर्वसाधारण लोकांच्या म्हटलं तर किरकोळ अशा खटल्यांसंबंधी छापलं जात असे. त्यापैकी एक खटला असा होता. एका माणसाने एका वयस्कर महिलेवर खटला भरला होता. त्या माणसाची एक बेकरी होती आणि स्वतःच्या बेकरीतले पाव तो त्याच्या स्वतःच्या दुकानात विकत असे. त्या महिलेकडे अनेक गुरं होती आणि ती दुधाचा आणि लोणी विकायचा व्यवसाय करीत असे. तो म्हणे तिच्याकडून घरच्या एकत्र कुटुंबासाठी रोज 1 किलो लोणी विकत घेत होता. त्याला रोज ताजं लोणी मिळत होतं. लोणी चांगलंही होतं. त्याने एकदा सहज त्या लोण्याचं वजन केलं तर ते 125 ग्रॅम कमी भरलं. मग त्याने लक्षच ठेवलं. अनेक दिवस सातत्याने ते तेवढंच कमी भरलं. मग मात्र त्याला राहवलं नाही आणि त्याने तिच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. कोर्टाने त्या दोघांनाही पुराव्यांसकट हजर राहायला सांगितलं. दोघांनीही औपचारिकपणे आपली स्वतःची ओळख करून दिली कोर्टामध्ये आणि स्वतःच्या व्यवसायाबद्दल सांगितलं. त्या बेकरची तक्रार न्यायाधीशाकडून ऐकून घेतली गेली. अनेक वर्ष त्याच महिलेकडून तो लोणी घेत होता हे पुन्हा एकदा सांगून झालं. पुराव्यादाखल त्याने त्याच दिवशी विकत घेतलेलं लोणी आणलं होतं. त्याचं वजन तपासून बघा असं सांगितल्यावर ते खरंच 125 ग्रॅम कमी भरलं. हे सगळं झालं तरी ती महिला मात्र शांतच होती. हसत पण होती. चेहऱ्यावर थोडीही भीती नव्हती. तिने काही चुकीचं केलंय असा भाव पण चेहऱ्यावर नव्हता. तिच्या चेहऱ्यावर सुरकुत्या होत्या पण तो नेहमीसारखाच आनंदी होता. काय झालंय ते तिला समजलं नाही की काय असं सगळ्यांनाच वाटत होतं. गावातले बरेच लोक तो खटला ऐकायला कोर्टात जमले होते. हे सगळं झाल्यावर न्यायाधीशांनी त्या महिलेला विचारलं, गुन्हा तुला मान्य आहे का? ती म्हणाली, अजिबात नाही. त्यांनी विचारलं की मग तुला यावर काय म्हणायचं आहे? वजन तर कमी आहे आणि तू फसवलं नाही असं कसं म्हणतेस? असं कसं? तुझ्याकडे काय पुरावा आहे? मग ती म्हणाली, माझं कुटुंब मोठं आहे. मला मुलं आहेत, मला सुना आहेत, मला नातवंड पण आहेत. माझ्याकडे लोण्याचं वजन करायला बरीच वजनं आहेत. अनेक वेळा नातवंड ती वजन घेऊन खेळायला घेऊन जातात शेतामध्ये. न्यायाधीश म्हणाले, खटल्याशी संबंध नाही अशा घरच्या गोष्टी मला सांगू नका. ती म्हणाली, नाही, त्या सगळ्यांचा खटल्याशीच तर संबंध आहे. एकदा ती अशीच वजनं घेऊन बागेत खेळायला गेली आणि परत येताना सगळी वजनं काही परत आणलीच नाहीत. काही वजनं हरवून गेली. त्यापैकी एक वजन होतं किलोचं वजन. आपल्या छोट्या गावात काही वजनं मिळत नाहीत.
त्यासाठी 30-40 किलोमीटर लांब वरच्या मोठ्या गावात जावं लागतं जिल्ह्याच्या ठिकाणी. आणि त्यांना मग 1 किलो लोणी रोज लागतं. मग आता काय करायचं असा मी विचार केला. मी त्यांच्या बेकरीमधून रोज सकाळी सकाळी नाहीतरी 1 किलो ब्रेड, ताजा ब्रेड आणतेच. मग मी विचार केला की आपण एका बाजूला ब्रेड ठेवू आणि दुसऱ्या बाजूला लोणी ठेवू, म्हणजे बरोबर 1 किलो लोणी मोजता येईल. न्यायाधीश म्हणाले, मग ते कोर्टासमोर सिद्ध करा. मग ती म्हणाली, मी आजच त्यांच्याकडून घेतलेला 1 किलो ब्रेड माझ्याबरोबर आणला आहे. आपण त्याचं वजन करून बघू एकट्याचं, आणि मग नुसत्या ब्रेडचं आणि मग लोण्याचं असं दोन्हीचं वजन करून बघू. तसं 2 वेळा वजन केलं गेलं आणि ती महिला सांगते आहे ते खरंच आहे हे लक्षात आलं. न्यायाधीश म्हणाले, खटला तर बेकरनी भरला आहे तुमच्यावर, आणि सिद्ध तर झालं आहे की बेकरचं अनेक वर्ष कमी वजनाचा ब्रेड विकतोय आणि म्हणूनच त्याला कमी वजनाचं लोणी मिळतं आहे. त्याने त्या महिलेला विचारलं, तुला या बेकरवर खटला भरायचा आहे का दोघांनीही तसंच सोडून द्यायचं आहे? तिसरी जी एक रचना आहे ती अशी आहे, लहानपणी काय असतं की आपल्याला वेळ असतो पण पैसा नसतो खर्च करायला. मध्यम वय झालं की पैसा असतो पण वेळ नसतो, आणि म्हातारपण आलं की वेळ असतो, पैसा पण असतो, पण बहुतेकांचा एक तरी गुडघा दुखतच असतो. चौथी जी रचना आहे ती आहे ब्रह्मसूत्रांवरील, हा भाग आहे 3रा. ब्रह्मसूत्रांच्या पहिल्या भागात मुख्य जे सांगितलं आहे ते असं की नीट अर्थ लावावा आणि सर्व सूत्रांमध्ये समन्वय साधावा. कित्येक वेळा उलट अर्थाचे शब्द असतात, ते खरं म्हणजे उलट नसतात. उदाहरणार्थ, प्रकाश या शब्दाच्या उलट शब्द आहे अंधार, पण प्रकाश नसला तर अंधार असतो. अंधार वेगळा असा नसतोच. अंधार असं वेगळं काही नसतंच. जो वास्तविक मी असतो तो असतो, आणि जो खरा मी नसतो तो तात्पुरता असतो, संपणारा असतो. खरा मी असतो तो तसाच राहतो, तो असतोच. जो खरा मी नसतो ते सर्व खऱ्या मीला झाकून टाकतो, लपवतो, पण ते तात्पुरतं असतं. त्या आवरणालाच खरा मी मानून, म्हणजे शरीरालाच खरा मी मानून आपण म्हणतो की हा मी आहे, हे माझं आहे. पंचायत अशी असते की आपण झाकणाला किंवा आवरणालाच खरं मानतो. जे 5 इंद्रियांना कळतं ते फक्त आवरण असतं, आणि तेच तर लक्षात राहतं. ज्या लक्षात राहतात त्याच गोष्टी एकमेकांशी स्मरणामध्ये जोडल्या जातात, आणि मग त्या आवरणालाच आपण एक व्यक्तिमत्व असं नाव देऊन टाकतो, एक वेगळी अशी ओळख देऊन टाकतो. मग काही गुणात सारख्या वाटणाऱ्या वस्तू आपण त्या एकच आहेत असं मानू लागतो. उदाहरणार्थ, ॲल्युमिनियम आणि चांदी काही गुणात वेगळ्या वाटणाऱ्या वस्तूंना आपण वेगळं समजू शकतो, पण जर फक्त पडदा टाकलेला आहे ती वस्तू दिसतच नाही आणि फक्त पडदाच दिसतो आहे आणि तोच खरा वाटू लागतो. आपल्या स्मरणात शिल्लक असणाऱ्या गोष्टींचाही आपल्या समजुतीवर परिणाम होतो. कधी स्मरणात काही गोष्टी स्पष्ट असतात तर काही गोष्टी धूसरच असतात. मग दोर देखील सापासारखा वाटू शकतो. याला आपण चुकीचं ज्ञान म्हणू शकतो. काही जण म्हणतात चुकीचं ज्ञान असं काही नसतंच, कारण जर ते कळलं तर ते वास्तविक भ्रम असा सारखा संशय येत राहिला तर माणसाला काही कर्मच करता येणार नाहीत. ते म्हणतात की फरक करता आलाच पाहिजे. तसं नाही झालं तर कुठलंच काम होऊ शकणार नाही. काही लोक म्हणतात ॲल्युमिनियम दिसलं की चांदी आहे असं वाटतं, पण जो असतो तो जर फक्त आत्माच असला तर ॲल्युमिनियम ही खोटं आणि चांदी ही खोटी, दोन्ही भासच असं होईल. वेदांताच्या मते खरा मी हा कळण्याच्या पलीकडे नसतो, कारण जे काही दिसतं त्याच्या आतमध्ये तो खरा मी असतो हे तर स्पष्ट आहे. या गोष्टीची जाणीव होणं म्हणजेच ज्ञान आहे, आणि न होणं हेच अज्ञान आहे. जाड पडदा असला की त्याच्या आतलं काहीच दिसत नाही, आणि जर तो झिरझिरीत असला तर पडद्याखालचं थोडंसं धूसर असं दिसू शकतं. पडदा सबंध काढून टाकणं म्हणजे ज्ञान.
विद्या आणि आतलं अजिबात न दिसणं आणि पडदा हेच खरं आहे हे मानणं म्हणजे अज्ञान किंवा अविद्या. खरा मी कोण आणि पडदा म्हणजे काय हे ओळखणं म्हणजे ज्ञान. याचे विरोधक म्हणतात की शरीर असलं, इंद्रिय असली, मन असलं, बुद्धी असली तरच ज्ञान होऊ शकतं. मग जर शरीर आणि त्याचे सर्व भाग केवळ भासच असले, म्हणजे खरे म्हणजे नसलेच, तर मग त्यांनी ज्ञान कसं काय होणार? मग वाचन करून तरी काय फरक पडणार? कारण डोळे, मन, बुद्धी सगळं भासच की. आणि बऱ्याच बाबतीत माणूस आणि प्राणी यांच्यात फारसे फरक नसतातच, कारण जे आवाज आवडत नाहीत त्यांच्यापासून दोघेही दूर जायचा प्रयत्न करतात. दोघांनाही भीतीही वाटते आणि दोघेही भीतीदायक गोष्टींपासून दूर पण जातात. फक्त प्राणी, उदाहरणार्थ 2 मांजरं किंवा वाघ कदाचित त्यांच्या दिसण्यावरून किंवा कपड्यांवरून किंवा दागिन्यांवरून दोघात फरक करत नसतील. यावर एक म्हणणं असं की काही लोक शांतिप्रिय असतात आणि त्यांना शस्त्र घेतलेली माणसं आवडत नाहीत. या उलट काही लोक असतात त्यांना हिंसक माणसंच आवडतात. त्यांचा दृष्टिकोन मूलतःच वेगळा असतो. काही लोक म्हणतात जो आत्मा आणि परमात्मा दिसतही नाही आणि कळतही नाही तो जाणून घ्यायसाठी आटापिटा हवाच कशाला? जोवर आपल्याला ते ज्ञान नाही तोवर आपलं वेगळं अस्तित्व शिल्लक राहील. ते समजा झालंच कधी तर आपलं असं स्वतःचं वेगळं अस्तित्वच उरणार नाही. गंमत अशी की आपण म्हणतो मी उंच आहे, तेव्हा आपण शरीराबद्दलच तर बोलत असतो. मी आजारी आहे म्हटलं तरी शरीराबद्दलच बोलत असतो. मी बहिरा आहे म्हटलं तरी शरीराबद्दलच बोलतो. मी म्हणजे शरीर हेच धरून आपण सगळे व्यवहार करत असतो. या उलट आपण माझा हात, माझा पाय, माझं डोकं, माझं पोट हेही म्हणतो. म्हणजेच हे सर्व शरीराचे भाग म्हणजे मी नाही. मी याहून वेगळा आहे असंही ठासून सांगत असतो. म्हणजेच मी म्हणजे शरीर नाही हेही सांगत असतो. मोठीच गंमत आहे ही. तर शरीर म्हणजे फक्त एक पडदा आहे आणि खरा मी त्याहून वेगळा आहे हे ओळखणं आणि हेच जगणं म्हणजे ज्ञान.